मरहबा कलेक्शन, एक ही छत के नीचे फैशन का सारा सामान। मरहबा कलेक्शन में उम्दा क्वालिटी के कपड़ों के अलावा शूज, लेडीज फैंसी चप्पल, जेंट्स चप्पल एंड हौजीरे आइटम्स वगैरह भी मिलेंगे। हमारा पता याद रखें, जमहूर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा चौक, माले। निलंबित करा डॉक्टराचा अरे बजरंग दल के जीते हैं, अपने दम पे जीते हैं। चार गुना दाखल करा, विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या गोरक्षकांनी गिगाव जवळ एका गाडीला पकडलं। त्या गाडीत बैलाचं मांस आढळून आलं। आमच्या गोरक्षकांनी तालुका पोलीस स्टेशनला संपर्क केला। तालुका पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी ती गोवंश असलेली गाडी, मटण असलेली गाडी तालुका पोलीस स्टेशनला जमा केली। त्यानंतर तालुका पोलीस स्टेशनने या खाटी डॉक्टरकडे अहवाल मागितला। हे जे मटण, हे जे मांस आहे ते कोणत्या जातीच्या जनावराचं आहे। त्या ठिकाणी तो जो कसाई त्या गाडीत बसलेला तो गाडीचा जो चालक आहे तो म्हणतोय की हे मांस बैलाचं आहे, परंतु हा खाटी डॉक्टर म्हणतो की हे मांस प्रथमदर्शनी लॅबमध्ये तपासणी न करता डायरेक्ट म्हणतो की हे मांस म्हशीचं आहे। परंतु आमच्याकडे पुरावे आहेत। 19 तारखेला रात्री जो कसाई त्या गाडीत होता तो त्या मटणची जो वाहतूक करत होता तो म्हणतो हे मांस बैलाचं आहे। दुसरी गोष्ट, आमच्याकडे जे व्हिडिओ आहेत त्या मांसावरून लक्षात येतं की हे जे मांस आहे ते बैलाचं आहे। तरीसुद्धा खाटी डॉक्टरने फारूक नावाच्या कोणत्या तरी इसमाकडून काहीतरी लाच घेऊन पोलिसांना अहवाल दिला आणि त्या अहवालात डायरेक्ट प्रथमदर्शनी अहवाल म्हणून त्याला पाठवला, कोणत्याही लॅबमध्ये टेस्ट करण्यासाठी पाठवलेला नाही। हे व्हिडिओमध्ये खाटी डॉक्टर सुद्धा म्हणतोय। याच्यावरून आम्हाला लक्षात येतं खाटी डॉक्टरनी काहीतरी मोठी लाच घेतली आणि त्या लाच घेतल्यानंतर त्याने चुकीचा अहवाल पोलीस स्टेशनला पाठवला। या गोष्टीचा आम्ही जाब विचारायला गेलो असता तो म्हणतो माझ्यावर एक मोठा राजकीय वरदहस्त आहे आणि तुम्ही किंवा पोलीस माझं कोणीही काही करून घेणार नाही। आता बजरंग दल काय करू शकतं हे मालेगावातली ही जी फेल पशुवैद्यकीय अधिकारी आहेत हे बघून घेतील। बजरंग दल के जीते हैं, अपने दम पे जीते हैं। 18 तारीख को जो थी, 18 नवंबर को कुछ मेरे को फ़ोन आया रात में 12-1 बजे, रात के 12 साढ़े 12 बजे होंगे शायद, मालेगांव तालुका पुलिस स्टेशन से कि भाई ऐसा ऐसा मांस पकड़ा गया है, तुम आओ। मैं उनको बोला गया मैं अभी तो बाहर हूँ, अभी नहीं आ पाऊँगा, सवेरे आता हूँ। फिर सवेरे उनका कुछ कॉल आया, फिर मैं गए चेकिंग के लिए। फिर वो उनको अहवाल दिया मैंने जो मुझे दिखा। तो बाद में उसके बाद वो सैंपल भी ले गए, लेकिन अभी फिर उसका ये आया कि भाई ये बोल रहे कि ऐसा ऐसा है। अभी मेरे वजह से तो कितने जानवर पकड़े जाते हैं यहाँ पे, जो कत्ल को जाने वाले रहते हैं वो बच जाते हैं। मैं कुछ पुलिसों को भी खबर देता हूँ, कुछ न्यूज़ चैनल को बताता हूँ, या फिर अभी कुछ कितने सारे जानवरों का इलाज भी चलता है, उनको भी बचाने की कोशिश की जाती है। अभी बीच में ऊँट भी पकड़े गए थे, आप भी थे उधर आए हुए। ऊँट का भी जो प्रकरण था मेरे वजह से ही यहाँ पे ओपन हुआ, वो मालेगांव के अंदर आए भाई ऊँट। जानबूझ के आप पे इल्ज़ाम लगा रहे हैं। हाँ, लोगों का कहना ऐसा है कि डॉक्टर ने हाँ, चेक किए बगैर हाँ, इन्हीं के ये बोल दिए कि ये नहीं चेक किया था ना, मैंने चेक किया था मांस, चेक किया था। लैब के लिए लाए, वो अभी टेस्टिंग के लिए निकाला है उसको। रात्री म्हणजे 18 तारखेला काहीतरी वाजता, 19ला तर रविवार होता, 18 नोव्हेंबरला फोन आलेला होता मला, असं असं झालं आहे कुठं गिगाव फाट्यावरती मटण वगैरे, रात्री 12 वाजता। मी त्यांना सांगितलं मी थोडंसं आता येऊ नाही शकत, बाहेर आहे म्हटलं मी। सकाळी गेलो तर मग ती गाडी वगैरे सर्व मटण आहे ना तिथं आणलेलं होतं मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला। तिथं मी जवळपास 11:30-12ला गेलो। मग ते आपण मी तर भेटणार यायचे, तर मग ते समजतं ना आपलं। मी चेक वगैरे केलं तर मग ते अहवाल दिला मी त्यांना त्याप्रमाणे। मग अहवाल दिला, मग मी आलो मग नेहमीप्रमाणे।
त्यांचं म्हणणं होतं किंवा हम्म. सगळं हे लॅब टेस्टिंग केलं पण पण मग त्याच्यात व्हिडिओमध्ये ते गोवंश सदृश असं दिसत असताना तुम्ही कसं काय असं? नाही सॅम्पल काढलेत ना त्याच्यावर. हां, प्रथमदर्शनी आपल्याला जे वाटतं आता इतके प्रकरण होतात माझ्यामुळे किती आरोपी हे होतात त्याच्यामध्ये म्हणजे येतात. मी किती गोवंश जनावर वाचवतो. काही न्यूज चॅनलला मीच सांगतो का इथं मटण पकडलं आहे बा तुम्ही या. कोणी माहिती तर नसते. जनावरं पकडले गेले तुम्ही या असे. आता हे उंटाचं जे प्रकरण झालं होतं 52-53 उंट ते पण माझ्यामुळे समजलं इथं मालेगावात आलेत बा उंट आणि ते पण आपण वाचवले त्यांना पण आपण राजस्थानला सोडलं. मग असे चुकीचे आरोप म्हणजे मला नाही वाटत योग्य ही गोष्ट.